पगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांचा संप रात्री अखेर मिटला असून आजपासून पुन्हा नाशिक आगारातील ज्या बसेस आहेत त्या पूर्ववत झाल्या आहेत। आपण सध्या नाशिकच्या ठक्कर बाजार या बस स्थानकात आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर आता आपल्याला प्रवाशांची देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो सुरू होता आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते। मात्र काल सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि त्यानंतर आज बस ज्या आहेत त्या राज्यभरातील सुरू झालेल्या आहेत। एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीसह अन्य मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या असून आता बस सेवा जी आहे ती सुरू झाली आहे। जिल्हा अंतर्गत असतील किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या देखील आता नाशिकच्या सर्वच आगारातून सुरू झालेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत तोडगा निघाला असून मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सर्वच एस टी कर्मचाऱ्यांनी हा गुलाल जो आहे तो उधळल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यांनी संप देखील मागे घेतला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।